दुपारचे 4 वाजता आहेत आणि मुलुक महाराष्ट्रामध्ये सुरुवातीला एक मोठी बातमी बघूयात। फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणामध्ये सुषमा अंधारेंनी आक्रमक भूमिका घेतली आणि आता अंधारेंनी आणखी एक नवा दावा याद केलाय। रत्नशिव निंबाळकर या युवकाची 12 मार्च 2025 रोजी हत्या करण्यात आली होती, मात्र अपघाती मृत्यू दाखवण्याचा पोलिसांचा प्रयत्न होता। दरम्यान महिला डॉक्टरवरती पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलण्यासाठी सुद्धा सातत्याने दबाव आणला जात होता आणि याचा पुरावा सुषमा अंधारेंनी समोर आणलाय। रत्नशिव निंबाळकर या तरुणाच्या कुटुंबियांनी अंधारेंची भेट घेत न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे। माझा हा भाऊ ज्याचा खून झालाय त्याचं नाव रत्नशिव संभाजी निंबाळकर। कधी खून झाला ताई? 12 मार्चला ह्याचा खून झालाय। हे त्याचे फोटो। कुणी खून केला? दत्तात्रय व्यंकट निंबाळकर। कोण आहे हा? हा गावातलाच एक माणूस आहे आमच्या। बरं, ह्याचं काही आहे तो भाजपचा सरचिटणीस आहे। बरं, सुरेश निंबाळकर। बरं। आणि अजून एक 8 महिने झाले तरी अजून काही न्याय भेटला नाही आम्हाला। आणि डॉक्टर संपदाताई आहेत, त्यांनी आम्हाला असं सांगितलं की ह्याचा ऍक्सिडेंट नाही, खून झालाय। मी प्राजक्ता रत्नशिव निंबाळकर। कोण आहात तुम्ही? मयत रत्नशिव संभाजी निंबाळकर यांची पत्नी आहे। 12 मार्च रोजी त्यांचा निर्गुणपणे खून झाला आणि अजून न्याय भेटत नाही। आम्ही खूप फिरलो, खूप ठिकाणी फिरलो, पण आम्हाला काही न्याय भेटला नाही। शेवट आम्ही ताई तुमच्याकडे आलोय, आम्हाला न्याय मिळवून द्या। हे पोस्टमार्टमचा काय विषय, काय ऍक्सिडेंट, खून काय विषय? पीएम केलं तेव्हा त्यांनी आधी ऍक्सिडेंट लावला आणि नंतर संपदाताईंनी सांगितलं हा ऍक्सिडेंट नाही तर हा खून झालाय। त्यांनी एवढा निर्गुण खून केलाय, त्याच्या खुना बघून सुद्धा तिथं सांगितलं गेलं की हा ऍक्सिडेंट आहे। पण आम्ही जेव्हा आंदोलन करतो म्हटलं तेव्हा संपदाताई म्हटल्या हा खून आहे, ह्याच्या जखमा लगेच दिसून येतात। तर या संदर्भात आपल्या सोबत स्वतः सुषमा अंधारे आहेत, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या। सुषमाताई, पुन्हा एकदा स्वागत तुमचं न्यूज 18 लोकमत मध्ये। तुमची पत्रकार परिषद सुद्धा याआधी आम्ही बघितलेली होती, अनेक पुरावे तुम्ही समोर मांडलेले होते आणि आता आणखी काही दावे जे तुम्ही करताय या प्रकरणांमधले, काय त्याबद्दल सांगाल? आज मी जो व्हिडिओ इथे पोस्ट केलेला आहे हा रत्नशिव निंबाळकर नावाच्या युवकाचा खून साधारण 12 मार्च 2025 आदरकी गावामध्ये झालेला। आणि या खुनानंतर सगळ्या ज्या डेड बॉडीज असतात फलटण आणि आजूबाजूच्या गावांच्या, या डेड बॉडीजचं पोस्टमार्टम हे फलटण मध्ये होतं। मी माहिती घेतली तेव्हा असं कळलं की पोस्टमार्टमसाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी, कटर आणि इतर साहित्य हे फक्त फलटण रुग्णालयात आहे, त्यामुळे ते फलटणला जातात। या संबंधाने हा क्लिअर कट मर्डर होता। आधी त्याला गाडीने डॅश दिली गेली, खाली पाडलं, मग त्याच्यावर कोयत्याने सपासप वार झाले। नंतर त्याची बॉडी जेव्हा नेली गेली तेव्हा त्यांनी सांगितलं की इथे नाही, ती फलटणला न्या, फलटणला पोस्टमार्टम केलं जाईल। आणि तोपर्यंत इकडे गुन्हा नोंदवण्यासाठी जे पोलीस स्टेशन होतं त्यांनी सांगितलं की नाही, हा ऍक्सिडेंट आहे। आता ऍक्सिडेंट आहे म्हटल्यावर ही जी माऊली आहे हिच्या घरात कोणी पुरुष माणूस नाही, करून खाणारी मजूर लोक आहेत ही, आणि त्यामुळे ते बिचारे असे शांत होते। आणि त्यावेळेला काय नेमकं झालंय म्हणून जेव्हा बघायला गेले त्यावेळेला डॉक्टर संपदांनी त्यांना सांगितलं की माझ्यावर प्रचंड दबाव आहे, मला सांगितलं जातंय की याचा पोस्टमार्टम रिपोर्ट बदलला पाहिजे, पण मी पोस्टमार्टम रिपोर्ट असा चुकीचा देऊ शकत नाही, कारण हा मर्डर आहे आणि हे सगळे वार आहेत। कदाचित तिथे सीसीटीव्ही मध्ये पण ते सगळं दिसत आहे, ते फोटोज सगळे काढले गेले। आणि जेव्हा पोलीस स्टेशन म्हटलं की आम्ही असा गुन्हा नोंदवून घेणार नाही, तेव्हा अख्खा गाव एकत्र आला, अख्ख्या गावाने तिकडे आंदोलन केलं आणि त्यानंतर पोस्टमार्टम रिपोर्ट मध्ये खुनाची नोंद झाली आणि मग खुनाचा गुन्हा दाखल झाला।
अन्यथा आधी ते ऍक्सिडेंट म्हणूनच नेत होते पेलून. हे विशेष आहे की यातल्या आरोपीला अजूनही 8 महिन्यात अटक झाली नाही. आरोपीचा सख्खा भाऊ सुरेश निंबाळकर हा भारतीय जनता पार्टीचा सरचिटणीस आहे. बरं. याचे शेलार, फडणवीस सगळ्यांच्या सोबत अतिशय चांगले संबंध आहेत. म्हणजे सत्तेचा दुरुपयोग करत कशा पद्धतीने ही माणसं वागतात. मी हे वेगळं सांगायला हवं का की नाईक निंबाळकर हे भाजपाचे खासदार आहेत. जी. तर या सगळ्या संदर्भातले अपडेट तर आम्ही दाखवतच असतो. तुम्ही देखील केलेले दावे हे नवे आहेत आणि त्याचा देखील व्हिडिओ आपण बघितला. आता सुषमाताई फोन लाईन वरती अशाच राहा, कारण याच संदर्भामध्ये पुण्यामध्ये रुपाली चाकणकर यांच्या कार्यालयाबाहेर सुद्धा सध्या आंदोलन सुरू आहे. फलटण प्रकरणानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला पदाधिकारी तिथे आक्रमक झालेले आहेत. आत्महत्याग्रस्त डॉक्टर महिलेचा अपमान केल्याचा आरोप आहे चाकणकरांवरती. त्यामुळे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी या महिला कार्यकर्त्यांनी केली आहे. दुसरीकडे चाकणकर समर्थक आणि या आंदोलक या आमने सामने आले आहेत आणि शिवसेना, उबाठा आणि राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकारी या पुण्यामध्ये आमने सामने आलेल्या दिसत आहेत. चाकणकरांच्या समर्थनार्थ एनसीपीच्या महिला पदाधिकाऱ्यांची घोषणाबाजी सुद्धा सुरू आहे. दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्या सुद्धा आहेत मोठ्या संख्येनं, ज्या चाकणकरांच्या कार्यालयावरती जाऊन धडकल्या आहेत. या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी सुषमा अंधारे आहेतच. सुषमाताई, तुमच्या महिला पदाधिकारी पुण्यामध्ये आक्रमक झाल्या आहेत, चाकणकरांचा राजीनामा त्या मागतायत, तुमचं काय म्हणणं? ताई, सध्या महिला आयोगाच्या संबंधाने सगळ्या महाराष्ट्रात सर्वदूर प्रचंड असंतोषाची लाट आहे. काल जेव्हा आम्ही पीडित मुलीच्या घरी कवडगावला गेलो होतो, तिकडे माननीय उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजितदादा यांचा फोनवर कॉन्व्हर्सेशन झालं आणि त्यांच्याजवळ सुद्धा पीडितेच्या वडिलांनी थेट तक्रार केली की हे वागणं बरोबर नाही. आमच्या लेकराला मेल्यानंतर सुद्धा जर तुम्ही अशा पद्धतीने जर प्रताडित करत असाल तर हे वाईट आहे आणि आमच्या भावना प्रचंड दुखावलेल्या आहेत. आणि तिथे दादांनी सांगितलं होतं की मी त्यांच्या मताशी सहमत नाही, मला सुद्धा ते आवडलं नाही. सोन्यासारखी आपली मुलगी गेलेली आहे आणि अशी कुणी वक्तव्य करत असेल तर ती खपवून घेतली जाणार नाहीत. परंतु खपवून घेतली जाणार नाहीत म्हणजे नेमकं काय, कारवाई कधी होणार हा प्रश्न आहे. हाच प्रश्न सध्या आमच्या पक्षाच्या महिला विचारत आहेत. पण आपण जे सांगताय की एनसीपीच्या महिला पण समोर दिसत आहेत, तर एनसीपीच्या पदाधिकारी महिला नाहीत. ह्या जर महिलांचे नीट चेहरे जर मी झूम करून जर पोस्ट करायचे ठरवले तर चाकणकरांनी जी त्यांचा स्वतःचा एक आयटी सेल तयार केलेला आहे, त्या आयटी सेल मध्ये काम करणाऱ्या या सगळ्या बायका आहेत. बरं ताई, आणखी एक मुद्दा तो म्हणजे आता आम्ही हे सगळे आंदोलन दाखवतोय मगापासून लाईव्ह, तेव्हा चाकणकर समर्थक ज्या महिला आहेत त्या म्हणतात की या शिवसेनेच्या ज्या महिला आल्यात त्यांना विषय माहित नाहीये, कशासाठी आल्यात ते माहित नाहीये, पैसे देऊन आणले असा आरोप आहे त्यांचा. या स्क्रीनवर आपल्या जे दिसतात ते आमची रेखा कोंडे नावाची शिवसैनिक आहे आणि रेखा कोंडे गेली अनेक वर्ष शिवसेनेत काम करत आहे आणि वेगवेगळ्या विषयावर ती व्यक्त होत असते. इतरही ज्या आमच्या महिला आहेत त्या महिला सुद्धा प्रचंड आक्रमक महिला आहेत. आता ज्या पद्धतीने आपण स्क्रीनवर जी चित्र दाखवत आहात त्यानुसार जे रेखा कोंडेला झुंबाझुंबी करण्याचा प्रयत्न केला जातोय, पोलिसांकडून धरपकड करण्याचा प्रयत्न केला जातोय, हे निश्चितपणे सत्तेत असणाऱ्या चाकणकर समोर येऊन बोलत नाहीत. त्या अशा पद्धतीने सत्तेचा दुरुपयोग करायला लागतात आणि हे अत्यंत गंभीर आहे. आणि म्हणून आम्ही दादांपेक्षा सुद्धा आम्ही तटकरेंवर जास्त आमचे आक्षेप आहेत. कारण सुनील तटकरे यांच्यामुळे हे सगळे इतके अधिकार या एका महिलेकडे एकवटलेले आहेत. महिला आयोगाची आतापर्यंत कुठलीही अध्यक्षा आतापर्यंत एकदाही इतक्या बेताल पद्धतीने वागली नव्हती. मात्र पक्षाचे प्रदेशाध्यक्षांचाच आशीर्वाद मला आहे म्हटल्यावर मी पक्षातही मनमानी करेल, मी पक्षाच्या बाहेरही मनमानी करेल आणि मी कुठल्याही डिपार्टमेंटला मी काहीही पद्धतीने सांगेल. हे जे केलं जातं किंवा आता शिवसैनिकांना जर माझ्या शिवसैनिकाला किंवा रेखा कोंडेला किंवा कुणालाही जर काहीही तिथे झालं आणि पोलिसांनी काही कारवाई केली. बरं सुषमाताई, आणखी तुमच्या ज्या कार्यकर्त्या आहेत त्या म्हणतात की राजकारणी आणि पोलीस चाकणकरांना शरण आलेत, तुमचं काय म्हणणं आहे त्यावर? नाही, पोलीस तर चाकणकरांना शरण आलेलेच आहेत, हे तर क्लिअरच आहे. पण आता जर रेखा कोंडे आणि तिच्या सगळ्या सहकाऱ्यांना तिथे काहीही झालं तर मग मला रस्त्यावर उतरावं लागेल आणि मला उतरण्याची त्यांनी वेळ आणू नये. बिलकुल. सुषमाताई, धन्यवाद तुमच्या प्रतिक्रियेसाठी.
आणि आता पुढच्या बातमीकडे वळूया. डॉक्टर मुलीच्या आत्महत्येमुळे फलटणच्या इतिहासाला कलंक लागलाय. त्यामुळे फलटण तालुक्याची संस्कृती बिघडवू नका, चुकीचं भविष्यात माणसांना दाखवू नका, असं म्हणत रामराजे नाईक निंबाळकर यांनी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावरती जहरी टीका केली आहे. तर आत्महत्या केलेल्या डॉक्टर मुलीचा पुतळा उपजिल्हा रुग्णालयामध्ये मी बसवणार आहे, अशी शपथ रामराजे नाईक निंबाळकर यांनी घेतली आहे. 1200 वर्षाच्या फलटण परिसराच्या फलटणच्या इतिहासाला आज कलंक लागलेला आहे. आणि मला जी काळजी लागलेली आहे की हा कलंक धुवून कसा काढायचा. अहो मरून द्यावं, कोणी केलं आणि काय केलं, ती मुलगी तर गेली ना. कोण काय करते, कोण काय करते, कोण राजकारण करते. मी कधी म्हणलंय कधी कोणाला अटक करा, पण ज्यांची मनं खातायत यांना माहिती आहे की याचे परिणाम आपल्याला भोगायला लागणार आहेत.